नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, नमो शेतकरी महासन्मान योजनेचे आता सध्या म्हणजे वर्षाला 6,000 रुपये भेटतात। PM किसानच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान योजनेची सुरुवात राज्य सरकारने केलेली आहे। आता बघा, याच्यामध्ये सुद्धा राज्य सरकारने आता ज्या वेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस जे आता सरकार आलेले त्यांनी निवडणुकीच्या अगोदर घोषणा केली होती की आम्ही PM किसानच्या धर्तीवर जे नमो किसानचे तुम्हाला 6,000 रुपये भेटतात, तर त्या नमो किसानमध्ये अजून 3,000 रुपयाची वाढ करून ते नमोचे 9 आणि PMचे 6 असे वार्षिक शेतकऱ्याला 15,000 रुपये भेटतील अशी घोषणा केलेली होती। म्हणजे नमोच्या हप्त्यामध्ये 3,000 रुपयाची वाढ करू अशी घोषणा केलेली होती, परंतु ती घोषणा हवेतच विरलेली आता दिसून येत आहे। कारण बघा, कर्जमाफीचं सुद्धा असंच झालं। कर्जमाफीची सुद्धा आमचं सरकार आल्यानंतर घोषणा केलेली होती, परंतु सध्या तरी म्हणजे अजून तरी सध्यापर्यंत कर्जमाफीची कुठलीही शक्यता दिसत नाही किंवा अशी शक्यता वर्तवली जात नाही किंवा भविष्यात अजून येत्या अर्थसंकल्पापर्यंत तरी कर्जमाफी होईल असं निश्चित नाही। त्यानंतर बघा, यांनी अजून 1 रुपयाचे पीक विमा होते, तो 1 रुपयात पीक विमा सुद्धा बंद केलेले आहे। तसेच मग ह्या योजना बंद केल्या, परंतु शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की त्यांनी अजून एक घोषणा केलेली होती की जी नमोची होती। तर या नमो शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की जरी ह्या घोषणा 2 झाल्या नाही तरी नमोच्या हप्त्यामध्ये वाढ कधी होईल याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती, परंतु आता सध्या तरी नमोमध्ये वाढ होताना दिसत नाही आणि ही सुद्धा शेतकऱ्यांची जी आशा होती ती हवेतच विरलेली दिसत आहे। तर बघा, सध्या नमोचे 93 लाख लाभार्थी आहेत आपल्या राज्यामध्ये आणि या योजनेसाठी वार्षिक 5,000 ते 6,000 कोटी रुपयांचा निधी आपल्याला लागत आहे। आणि जर हा जो नमोचा निधी लागणार आहे आणि शासनाचा जे त्यांनी निधीची तरतूद केलेली आहे याचा जर ताळमेळ पाहिला तर पुढच्या येणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत तरी नमोच्या हप्त्यामध्ये कुठलीही वाढ होणार नाही अशी शक्यता दिसून येत आहे। त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये हप्ता येणार, पुढच्या आठवड्यामध्ये हप्ता येणार, पुढचा ज्यावेळेस इन्स्टॉलमेंट येईल त्यावेळेस वाढीव निधी भेटणार अशी जे कोणी अफवा पसरवत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका। कारण पुढच्या अजून येणाऱ्या अर्थसंकल्पात तरी याच्यामध्ये तरतूद नसल्यामुळे ही घोषणा हवेतच विरताना दिसत आहे। तर शेतकऱ्यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे की सध्याच्या सरकारने केलेल्या तरतुदी आणि याच्यासाठी लागणार निधी याच्यामध्ये खूप तफावत आहे। त्याच्यामुळे हा निधीच अपुरा पडत आहे। कारण लाडकी बहीण असेल, तसेच शेतकऱ्याचा लाडका भाऊ योजना असेल, अशा ज्या शेतकऱ्यांनी ज्या म्हणजे सरकारने योजना काढल्या तर या योजनेसाठी भरपूर प्रमाणात निधी लागत आहे। लाडक्या बहिणीचा 1 महिना जरी निधी लेट झाला तरी त्याची चर्चा भरपूर होत आहे। त्याच्यामुळे त्या निधीची लेट करून सरकारला जमत नाही आणि त्यांनी जास्त इतकं पण लेट अजून केलेलं नाही की बाबा एवढी चर्चा होईल। कारण लाडक्या बहिणीचा निधी थांबला तर त्याची चर्चा पूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे। कारण त्या योजनेमुळे शासनाला म्हणजे बऱ्याच प्रमाणात मतांचा पाऊस पडलेला आहे असं जे सरकार आताचे नेते आलेले आहेत ते सुद्धा स्वतः त्यांच्या तोंडातून सांगत आहेत। त्यामुळे राज्य सरकारने जरी घोषणा केलेली असली तरी जसं अजित पवार यांनी सांगितलं तसं पैशाचं सोंग करता येत नाही। त्याच्यामुळे जरी त्यांनी घोषणा केलेली असली तरी ही योजना अंमलात आणायला त्यांच्या नाकी नऊ आलेले आहेत। त्याच्यामुळे अफवांवर कुणी विश्वास ठेवू नका। कारण 1 रुपयात पीक विमा असेल, तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, यासारख्या योजना जर होऊ शकत नाही तर ही जी योजना आहे ती सुद्धा होणार नाही। आता याच्यामध्ये बघा, शासन काय करतंय की शेतकऱ्यांना एक निविष्ट रक्कम म्हणून हे देत आहे की शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी उपयोगी लावा, परंतु ही सुद्धा मदत अवेळी भेटत आहे। कारण ज्यावेळेस शेतकऱ्यांची पेरणी असेल, काढणे असेल त्यावेळेस निधी भेटायला पाहिजे, पण त्यावेळेस निधी वेळेवर भेटत नाही। पण असो, काहीतरी निधी शेतकऱ्यांना भेटत आहे। त्याच्यामुळे जे आता आपला मेन विषय काय होता की 3,000 रुपयाचा निधी नमोचा वाढीव भेटणार की नाही, तर तो 3,000 रुपयाचा वाढीव निधी येत्या अर्थसंकल्पापर्यंत तरी शेतकऱ्यांना भेटणार नाही। कारण तशा प्रकारची कुठलीही तरतूद त्याच्यामध्ये नाही। जे कृषी विभागाला तरतूद केली जाते त्याच्यामध्ये सुद्धा याची तरतूद नाही। त्याच्यामुळे पुढच्या इन्स्टॉलमेंटमध्ये 3,000 वाढून येणार, त्याच्या पुढच्यामध्ये इन्स्टॉलमेंटमध्ये वाढून येणार असं जर कोणी सांगत असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका। आणि याच्याविषयी जर अजून काय अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू।
तुर्तास धन्यवाद.